मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, स्कोडा जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे ज्या चाकण MIDCने जागतिक नकाशावर आपली ओळख निर्माण केली, तीच चाकण MIDC आज एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. एकीकडे देश विदेशातील मोठ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे चाकणमधील तब्बल 20 लघु उद्योगांनी आता गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. जर या 20 कंपन्या खरोखरच चाकणमधून बाहेर पडल्या तर तब्बल 1000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल ठप्प होईल आणि सुमारे 4000 कर्मचाऱ्यांवर थेट बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. पण नेमकं चाकणमध्ये असं काय घडलंय की उद्योजकांना उद्योग बंद करण्याची किंवा स्थलांतराची वेळ आली आहे? नेमकी काय आहे ही संपूर्ण समस्या? या कंपन्या कुठे चालल्या आहेत? कामगार आणि उद्योजकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचा, गजबजलेला आणि समृद्ध औद्योगिक पट्टा म्हणून चाकण MIDCकडे जगभर पाहिलं जातं. येथे ऑटोमोबाईल क्षेत्रातील बड्या जागतिक कंपन्या असल्यामुळे त्यांच्यावर आधारित शेकडो लघु आणि मध्यम उद्योग उभे राहिले. या उद्योगांमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आणि संपूर्ण परिसराचा आर्थिक कायापालट झाला. मात्र आज या चाकण MIDCच्या अस्तित्वाला सुरुंग लागण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांच्या गंभीर अभावाला कंटाळून तब्बल 20 लघु उद्योगांनी चाकण MIDC मधून स्थलांतरित करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया आता सुरुवात केली आहे. ही केवळ एका भागापुरती मर्यादित समस्या नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रतिमेला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कंपन्यांना हा कठोर आणि अनपेक्षित निर्णय का घ्यावा लागत आहे याचं उत्तर हे चाकणच्या रस्त्यावर उतरल्यावर लगेच मिळतं. चाकण परिसर सध्या खड्ड्यांच्या प्रचंड साम्राज्यात अडकला आहे. दररोज हजारो कामगार, स्थानिक नागरिक आणि माल वाहतूक करणारी अवजड वाहने या रस्त्यांवरून ये-जा करतात. परंतु रस्त्याची झालेली चाळण आणि अपुऱ्या मार्गांमुळे येथे दररोज तासनतास वाहतूक कोंडी निर्माण होते. या भयानक कोंडीमुळे कंपन्यांचा कच्चा माल वेळेवर कारखान्यापर्यंत पोहोचत नाही आणि तयार झालेला माल बाजारात पाठवताना मोठा विलंब होतो. याशिवाय खड्ड्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण देखील कमालीचे वाढले आहे. अनेक कामगारांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागत आहेत, ज्यामुळे कंपन्या आणि कामगारांच्या मनात आता भीतीचं सावट पसरलं आहे. केवळ खड्डे आणि ट्रॅफिकचाच प्रश्न आहे असं नाही, तो उद्योगांसाठी अत्यंत मूलभूत असलेल्या वीज आणि पाण्याच्या पुरवठ्याबाबतही कंपन्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कारखान्यांचे उत्पादन सुरळीत चालण्यासाठी अखंड वीज पुरवठा आणि योग्य दाबाने पाणी मिळणे अत्यंत गरजेचं असतं. मात्र चाकण MIDC मध्ये वीज वारंवार खंडित होणे आणि पाण्याचा अपुरा पुरवठा होणे या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. यामुळे कंपन्यांचे रोजचे उत्पादक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आणि उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मूलभूत सोयी सुविधाच उपलब्ध नसतील तर उद्योग कसे चालायचे असा सवाल आता उद्योजक विचारत आहेत. पुढारीने घेतलेल्या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. या सर्व गंभीर समस्यांवर वारंवार तक्रारी आणि विनंत्या करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने या 20 कंपन्यांचा संयम आता पूर्णपणे सुटला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी एकत्र येत एक विशेष संघटना स्थापन केली आहे. चाकणमधील अडचणींना कंटाळून सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. खंडाळा MIDC मध्ये नवीन जागा मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि बोलणी सुरू झाली आहे. म्हणजेच या कंपन्यांचे स्थलांतर केवळ कागदावर किंवा धमकीपुरतं मर्यादित राहिलेलं नसून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. जर या 20 कंपन्या खरोखरच चाकणमधून बाहेर पडल्या तर त्याचा फटका हा संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसेल. या कंपन्यांची एकत्रित वार्षिक उलाढाल सुमारे 1000 कोटी रुपये इतकी आहे. ही उलाढाल थांबल्यास किंवा इतरत हलवल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेचे कंबरड मोडेल. केवळ या 20 कंपन्यांवरच याचा परिणाम होणार नाही तर त्याच्यावर अवलंबून असलेले लहान पुरवठादार, कंत्राटदार, वाहतूकदार, खानावळी आणि स्थानिक व्यापारी यांच्यावरही संकट ओढवलं जाईल. सर्वात मोठी आणि चिंताजनक बाब म्हणजे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 4000 कर्मचाऱ्यांचा रोजगार थेट धोक्यात आला आहे. कंपन्या बंद पडण्याच्या किंवा स्थलांतरित होण्याच्या भीतीमुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटात मात्र भीतीचा गोळा आला आहे. रोजच्या प्रवासाचा आणि त्रासाचा अनुभव सांगताना एका त्रस्त कामगाराने आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणालेत की आम्ही या ट्रॅफिकमुळे पूर्णपणे त्रासलो आहोत. दररोज कामावर जाताना आणि येताना 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ फक्त ट्रॅफिक कोंडीतच वाया जातो. यामुळे कौटुंबिक आयुष्यासाठी अजिबात वेळ उरत नाही. आता तर आमच्या मालकांनी कंपन्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट
करत असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबात आम्ही 3 जण आहोत. जर आज आमची नोकरी गेली तर मुलांच्या शाळांचे प्रवेश कसे करायचे, घराचे आणि गाडीचे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, आमच्यावर थेट उपासमारीची वेळ येईल अशीच भीती आज 4,000 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सतावत आहे. या सर्व भयानक परिस्थितीवर बोलताना एका स्थानिक उद्योजकाने प्रशासकीय नाकर्तेपणावर अत्यंत जळजळीत शब्दात राग व्यक्त केला आहे. ते म्हणतायत की सध्या चाकण MIDC मध्ये उद्योग चालवणे म्हणजे स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून पाण्यात उडी मारण्यासारखं आहे, अशी एक अत्यंत संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सुविधा नसतानाही उद्योग टिकवून ठेवणे दिवसेंदिवस अशक्य होत चालल्याचं देखील उद्योजकांचं म्हणणं आहे. या मुद्द्यांवरून आता राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकार आणि MIDC प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणतायत की चाकण MIDC ची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी तब्बल 59 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर होऊनही खड्डे बुजवले जात नाहीत. मी वारंवार राज्य सरकारला पत्र पाठवली आहेत. या खड्ड्यांमुळे आजवर तब्बल 19 निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. मग या मृत्यूस जबाबदार कोण, असा थेट सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. तसेच 59 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही रस्त्याची डागडुजी का होत नाही, असा सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. मोठ्या परदेशी कंपन्यांना आकर्षित करून कागदांवर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणणं पुरेसं आहे का? ज्या वेगाने औद्योगिक क्षेत्र वाढतं त्याच वेगाने रस्ते, पाणी, वीज आणि उड्डाणपूल यांसारख्या मूलभूत सुविधा उभारणं प्रशासनाचं काम नाही का? जर वेळेवर पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर आलेले उद्योग टिकून ठेवणं अशक्य होतं, हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे. आता सर्वांचं लक्ष राज्य सरकार, उद्योग मंत्रालय आणि MIDC प्रशासनाकडे लागलं आहे. प्रशासन या 20 कंपन्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन चाकणमध्ये रस्ते, ट्रॅफिक आणि विजेचा प्रश्न तात्काळ सोडवणार का, की महाराष्ट्रातील 1,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि 4,000 कर्मचाऱ्यांचे भवितव्य सातारच्या खंडाळा MIDC मध्ये निघून जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. चाकण MIDC मधील समस्यांना जबाबदार कोण, प्रशासन, व्यवस्था की नियोजनाचा अभाव? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.